श्री स्वामी समर्थ मंडळी, अन्नपूर्णाज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आपण बेसनाचे लाडू घरगुती पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत। इथे मी हरभऱ्याची डाळ 1 किलो घेतलेली आहे। छान आहे, राजवाडी आहे डाळ आहे ही हरभरा डाळ। तर मी ही डाळ व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत, कारण डाळ भाजल्यामुळे पीठ जास्त भाजायला लागणार नाही आणि छान असे मऊसूत पेड्यासारखे डाळ्याला न चिकटणारे, परत तोंडात न रेंगाळणारे लाडू बनवून तयार होतात। तर खरपूस अशी आपण ही डाळ बनवून घेणार आहोत भाजून, आणि गिरणीतून जाडसर असं दळून आणणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित अशी सगळी डाळ भाजून घेत आहे। छान अशी व्यवस्थित अशी एकसारखी हलवायची, जेणेकरून ती जास्त अशी डागलणार नाही किंवा करपणार नाही, काळी पडणार नाही। त्यासाठी व्यवस्थित असं हलवतच राहायचं डाळ। अशा प्रकारे आपण डाळ भाजून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता ही डाळ आपण गिरणीतून दळून आणूया। बेसनच्या लाडूसाठी पीठ दळायचं आहे असं म्हणून सांगितलं, तर गिरणी मला व्यवस्थित असं दळून देतो। तर आता मी हे दळून आणलेलं पीठ आहे, मी इथं अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे। म्हणजे ह्या वाटीने मी 2 वाटी पीठ घेतलेलं आहे, तर अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। अर्धी वाटी तूप बास होतं। 1/2 वाटी साखर घेतलेली आहे, वेलची पूड 1 चमचा घेतलेला आहे। तर 2 वाटी बेसनसाठी अर्धी वाटी तूप, 1/2 वाटी साखर आणि वेलची असं मी प्रमाण घेतलेलं आहे। वाटीच्या प्रमाणाने मी घेतलेलं आहे, मी वजनी घेतलेलं नाही आहे। तर आता मी तूप ह्यासाठी पातळ करून घेते। थोडं कढई गरम करायला ठेवलेलं आहे, तूप घातलेलं आहे अर्धी वाटी सगळं तूप। आता व्यवस्थित असं ते मेल्ट करून घेऊया। तूप मेल्ट झालेलं आहे माझं, तुम्ही पाहू शकता। तर आता हे सगळं बेसन आपण तुपामध्ये घालून घेऊया। तुम्हाला जर जास्त तूप हवं असेल तर तुम्ही घालू शकता, किंवा ह्यापेक्षा कमीही तूप वापरू शकता, पण लाडू छान होतात। तुपाचं प्रमाण हे योग्यच आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तूप करू शकता। तर तुपामध्ये हे सगळं बेसन व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। बेसन सुद्धा व्यवस्थित असं हलवतच राहायचं, जेणेकरून ते कढईला चिकटणार नाही किंवा करपणार नाही, याची काळजी घ्यायची। जर लाडू व्यवस्थित असा आपला बनवून तयार व्हायचा असेल तर व्यवस्थित असं ह्याला कष्ट घ्यावंच लागतं। पूर्णपणे पीठ त्या तुपामध्ये मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता हे व्यवस्थित असं हलवत राहायचं आपण। पीठ पूर्ण असं गोल्डन रंगावर ब्राउनिशवर होईपर्यंत असं भाजून घ्यायचं। पीठ जेवढं भाजेल तेवढं लाडू छान होतात, खमंग होतात, मस्त लागतात आणि पेड्यासारखे सॉफ्ट असे होतात। तर आपलं हे पीठ भाजून झालेलं आहे, थोड्या प्रमाणात रंगही बदललेला आहे, तुम्ही पाहू शकता। मगाशी होता त्यापेक्षा जरासा ब्राउनिश आलेला आहे कलर। असं व्यवस्थित असं हलवत राहायचं, जेणेकरून कढईच्या बुडाला चिकटणार नाही पीठ आणि करपणार नाही, याची काळजी घ्यायची। तूप पूर्ण असं पातळसर झालं का नाही पीठ, तर आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचं। एवढं तूप याला पुरेसं आहे। मी सांगितलेलं प्रमाण जर वापरला तर तुमची लाडू ही छान बनवून तयार होतील। तर आता हे पीठ सगळं आपण एका परातीमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी। चला तर ते सगळं पीठ मी ह्या परातीमध्ये काढून घेत आहे। पीठ कितपत भाजायचं हे सांगायचं, तर हे पीठ पूर्णपणे असं पातळ व्हायला पाहिजे, तोपर्यंत हे भाजतच राहायचं आणि ब्राउनिश कलर यायला पाहिजे त्याचा। आता तुम्ही पाहू शकता पीठ मी पूर्णपणे परातीत पसरलेलं आहे, आणि घरगुती आपले रूम टेम्परेचरवर हे थंड होण्यासाठी ठेवायचं। फॅन किंवा फ्रीजचा वापर अजिबात नाही करायचा, फ्रीज तर अजिबात नाही वापरायचं, लाडू बिघडण्याची शक्यता असते। तर इथे 1/2 वाटी मी साखर घेतलेली आहे, ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीनं। तर हे पिठामध्ये साखर पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आता आपण। आता ही साखर मिक्स करत असतानाच आपण जी वेलची पूड घेतलेली आहे ती आपण ह्यामध्ये घालूया। 1 चमचा वेलची पूड। साखर सुद्धा एकदम अशी बारीक पिठासारखी करून घ्यायची, जेणेकरून लाडूमध्ये ती करकर नाही लागणार आणि आपल्याला व्यवस्थित असा
सॉफ्ट आणि छान मऊसूत असा लाडू बनवून तयार होईल आणि टेस्टी होईल. तशा हाताच्या साहाय्याने संपूर्ण साखर पिठामध्ये मिक्स करून घेऊया. चमच्याच्या साहाय्याने होणार नाही यासाठी मी हाताचा वापर केलेला आहे. इथं पाहू शकता मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे साखर. तर रूम टेम्परेचरवरच हे पीठ गार करायचं. फ्रीजमध्ये जर ठेवला तर लाडूला पाणी सुटण्याची शक्यता असते, त्यामुळं 2 ते 3 तासात पीठ थंड होतं. आता मी लाडू वळवून घेते. पिठात पूर्णपणे साखर मिक्स झालेली आहे. तुम्ही पाहू शकता छान असे गोल लाडू मी वळवून घेते. त्याच्यावर एक काजू लावते गार्निशिंगसाठी. छान असा लाडू बनवून तयार झालेला आहे माझा मंडळी. तर माझ्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि तुमच्या काही कमेंट्स असतील त्याही सांगा. लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा माझा व्हिडिओ. तर दुसरा लाडूही माझा तयार झालेला आहे बांधण्यासाठी सुद्धा खूप सोपा लाडू आहे हा. जगातील बेसन लाडवाची सगळ्यात सोपी रेसिपी आहे. धन्यवाद मंडळी माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.